लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये महायुतीच्या नेत्यांनी सातत्याने वादग्रस्त विधाने केलेली आहेत। त्यामध्ये खासदार अनिल बोंडे असतील, संजय गायकवाड असतील, या सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भामध्ये वादग्रस्त विधाने केलेली आहेत आणि याच विधानाचा निषेध म्हणून मुंबई काँग्रेसच्या वतीने आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घराबाहेर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होणार आहे। तत्पूर्वी मुंबई पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि नेत्याची धरपकड सुरू केलेली आहे। ही दृश्य आहेत मुंबई काँग्रेस परिसरातील। या ठिकाणाहून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे अनेक नेते हे आंदोलनस्थळी जाणार आहेत। त्यापूर्वी तुम्ही बघू शकता मुंबई पोलिसांना कशा प्रकारचा गराडा या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि काँग्रेसच्या नेत्यांना घातलेला आहे। बिलकुल पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे, आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे। पण ज्या तऱ्हेने कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे आज युथ काँग्रेसचे पोलिसांनी सर्व ठिकाणी रीगल टॉकीज पर्यंत तुम्हाला परवानगी दिली आहे? कुठली परवानगी? त्यांनी परवानगी आम्हाला कुठे दिली नाही। आम्ही आमच्या कामासाठी आणि आम्ही त्या ठिकाणी आमचा आवाज उचलण्यासाठी जात आहोत। पण ज्या पद्धतीने बघतोय ज्या तऱ्हेने राहुल नार्वेकरांनी ते सरकारमध्ये मदत केली त्यांना, त्या तऱ्हेने जे आमदार शब्द वापरतात, ज्या तऱ्हेने बोलतात, त्यांचं आपण सस्पेंड करण्याचं काम करावं ना। पण तुमची मागणी आहे की त्यांना बडतर्फ करावं, बडतर्फ करावं आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये सरकारने अटक करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा। ही बरोबर गोष्ट नाही आहे विरोधी पक्ष नेत्याला लोकसभेच्या अशा तऱ्हेने धमकावण्याचं काम करणं। ही काय नवीन परंपरा सुरू केलेली आहे? पण गेल्या काही दिवसांपासून बघतोय की वेगवेगळे आमदार अनिल बोंडे असतील ते सुद्धा अशी वक्तव्य करतात। अनिल बोंडे आहेत, त्या ठिकाणी संजय गायकवाड आहेत, जे महिलांबद्दल काय माहिती स्टेटमेंट करतात तुला माहिती ना? बदनापूरमध्ये जे तलवारीने त्या ठिकाणी केक कापतात, जे शेतकऱ्यांना नावं ठेवतात, वारकऱ्यांबद्दल अपशब्द वापरतात, रस्त्यावर मारामारी करतात, अशा गुंडशाही आमदार जे आहेत त्यांना कारवाई केली पाहिजे ना, त्यांना बडतर्फ केलं पाहिजे राहुल नार्वेकरांनी। आम्हाला कशाला थांबवायचं काम करतात? कोण कोण असणार आंदोलनामध्ये? राष्ट्रवादीचा पाठिंबा दिलेला आहे? बिलकुल राष्ट्रवादीचे आमच्या बाकीचे आलेले आहेत, बाकीचे आहेत आमच्या बरोबर आहेत। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।